आणि इथे टॉस जिंकलाय ओव्ही 11 कांबे संघाने. मी बापूजींना विनंती करतो की आपण असण्यास व्हायचे. बघा आपण इकडे या. बरं, हरकत नाहीये. आपण दररोज शेवटची बाईट घेत असतो. 2 सर्वोत्तम टीम क्वालिफाय मॅच खेळत आहेत. पहिल्या दिवसापासून प्रामुख्याने बघितलं तर क्लोज कनेक्शन मॅचचं झालेलं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली. कालची देखील, पहिल्या दिवसाची देखील, दुसऱ्या दिवसाची देखील. फक्त तिसऱ्या दिवशी वन साइडेड मॅच झाली आहे. तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेणार पाहिलं. ही मॅच वन साइडेड होईल की क्लोज जाणार? नाही, रणवीर संघ हा पण चांगला संघ आहे, नक्कीच टप देणार दोघे एकमेकांना. आजपर्यंत ओव्ही 11 कांबे संघाने ट्रॉफी जिंकलेली नाहीये, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. ते स्वप्न तुम्ही या मॅच मध्ये कसं पूर्ण करू शकता? आम्ही ग्राउंडवर 100% देण्याचा प्रयत्न करू. आपण भगतकडे बोलतो. भगत गेल्या वर्षी चांगला फॉर्म होता, या वर्षी उलकावणी दिली आहे. समोर ओव्ही 11 कांबे टीम जी अजूनपर्यंत ट्रॉफी जिंकलेली नाहीये, पहिल्या ट्रॉफीसाठी ते तुमच्या समोर असणार आहेत. तर एकंदरीत रणवीरची स्ट्रॅटेजी काय असेल? कारण फिल्डिंग मध्ये भरपूर चुका तुमच्या होत आहेत. हो, आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करू फिल्डिंग करण्याची. क्रिकेटच्या नियमांचं पालन करणं देखील फार गरजेचं आहे. तरी ते हेदवणीकरांच्या माध्यमातून जो महाराजा चषक आपण या ठिकाणी पाहतोय त्याबद्दल या स्पर्धेमध्ये येऊन तुम्ही प्रथमतः रणवीर संघ मला वाटतं या मैदानावर खेळतोय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. नियोजन आपलं हातून आहे, खूप चांगलं आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. तर आपण हे 2 कॅप्टन होते राहुल भगत आणि अशोक तिवार. तर टॉस झालेला